कंप्लायन्स कॉस्ट वाढतोय का? प्रत्येक लहान मोठ्या व्यवसायांना कंप्लायन्स कॉस्टचं बर्डन वाटतंय का? आज आपण जाणून घेऊया की हा कंप्लायन्स कॉस्ट नेमका आहे तरी काय. नमस्कार मित्रांनो, मी सीए दीपक पात्रे. आज आपण बोलणार आहोत एका अशा गोष्टीबद्दल जी प्रत्येक लहान व्यवसायाला जाणवते. कंप्लायन्स कॉस्ट म्हणजेच नियम पाळण्याचा खर्च. अर्थसंकल्प 2025 नंतर जीएसटी, टीडीएस, इन्कम टॅक्स ऍक्ट आणि आरओसी फायलिंग यासारख्या बऱ्याचशा रिपोर्टिंग रिक्वायरमेंट वाढल्या आणि जवळजवळ त्या कडक सुद्धा झाल्या, कठोर झाल्या. आणि त्यामुळे आजचा छोटा व्यापारी जो आहे किंवा एक प्रोफेशनल आहे ज्याच्याकडे जरी त्याचा टर्नओव्हर कमी जरी असला तरी त्याला डॉक्युमेंटेशन आणि रिपोर्टिंग कंप्लायन्सेस खूप वाढले. त्यामुळे पूर्वी अकाउंटंट किंवा सीए साठी वर्षात काही वेळाच भेटणं गरजेचं होतं. म्हणजे जर तुम्ही बघायला गेलं तर अगोदर तुम्ही 6 महिन्यातून एकदा, वर्षातून एकदा जरी भेटला तरी ते चालत होतं. पण आत्ताचा काळ पूर्ण चेंज झालाय. आता प्रत्येक महिन्याला जे तुमचे जीएसटीचे रिटर्न्स असतात त्याचे मिसमॅच होणं किंवा पोर्टलवरती तो जीएसटी अपडेट नाही होणं, ई व्हेरिफिकेशन होणं, अशा बऱ्याचशा रिपोर्टिंग कंप्लायन्सेस खूप वाढलेत. आणि यामुळे सॉफ्टवेअरचे सबस्क्रिप्शन, सीएनची फीज आणि टाइम कॉस्ट म्हणजे जो काय वेळ जातोय ह्याच्यासाठी जो काय वाढणारा कॉस्ट आहे हे सगळंच वाढलंय. MSME फोरमच्या अंदाजाप्रमाणे गेल्या 2 वर्षात कंप्लायन्स कॉस्ट हा सुमारे 30 ते 40% वाढलाय. यात मुख्य भाग पडतोय तो म्हणजे जीएसटी फायलिंग. सुरुवातीला कसं होतं की जीएसटी नव्हतं, वॅट होतं, त्यावेळेला हे कंप्लायन्सेस एवढे वाटत नव्हते. पण जीएसटी फायलिंग ज्या पद्धतीने आले, प्रत्येक महिन्याला जीएसटी रिटर्न फाईल करायचा, प्रत्येक इयरली तुम्हाला 9(9)C सारख्या जीएसटी ऑडिट करायचे आहेत, रिकन्सिलेशन करायचे आहेत, अपडेट्स घ्यायचे आहेत. त्याच्यामुळे जीएसटी फायलिंगचा कॉस्ट वाढलेला आहे. जीएसटी फायलिंग करत असताना सॉफ्टवेअर, डेटा रिकन्सिलेशन आणि ऑडिट डॉक्युमेंटेशनवरती मोठ्या कंपन्यांना तर हा खर्च इझिली निघून जातो. पण लहान व्यवसायाचा काय म्हणजे जे लहान उद्योजक आहे, लहान व्यावसायिक आहे, त्यांचा जो प्रॉफिट आहे तोच ह्या खर्चामुळे वाईप आउट होऊन जातो. मग आता याच्यावर प्रश्न पडतो की मग त्याचं उत्तर काय आणि आपण ह्याला कसं सॉल्व्ह केलं पाहिजे. शक्य तितक्या लवकर तुम्ही ऑटोमेशन स्वीकारा. अकाउंटिंग सॉफ्टवेअर मधला ऑटो रिकन्सिलेशन वापरा. म्हणजे आजकाल मार्केटमध्ये खूप सारे अकाउंटिंग सॉफ्टवेअर हे ऑटोमॅटिकली रिकन्सिलेशन करतात आहे. त्यामुळे मॅन्युअल पद्धतीने जे तुम्ही सुरुवातीला करत होता ते आता कुठे ना कुठेतरी सोडून तुम्हाला ऑटो रिकन्सिलेशन वापरायची गरज आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेकॉर्ड ठेवण्याचे डिसिप्लिन पाळा. इनवॉइस टाईमवर तयार करा, पेमेंट ट्रॅक करा, ई-वे बिल अपडेट करा. कंप्लायन्स हा आता फक्त लॉचा भाग नाही राहिला तर बिझनेसचं डिसिप्लिन बनत गेलाय. जो हा बदल लवकर आत्मसात करेल ना तोच पुढे टिकेल. कारण जर तुम्ही कंप्लायन्सेस प्रॉपर ठेवत नाही गेला तर भविष्यामध्ये ज्यावेळी तुमची कंपनी मोठी होईल तेव्हा तुम्हाला खूप साऱ्या अडचणींना त्रास व्हायला. बऱ्याच वेळेला काय होतं की आपण बिझनेस करत असताना वेगवेगळ्या म्हणजे सेल्स असेल, मार्केटिंग असेल, तुमच्या बाकीच्या गोष्टी असतील, फायनान्स असेल, या गोष्टींवरती आपण खूप लक्ष देतो. पण सगळ्यात इम्पॉर्टंट आणि एकदम म्हणजे बिझनेसचं लाईफलाईन असलेलं अकाउंट्स हे याच्याकडे दुर्लक्ष करतो. बऱ्याच वेळेला कंप्लायन्सेसवरती आपण लक्ष देत नाही. इन्कम टॅक्स रिटर्न झालं, जीएसटी रिटर्न झालं, आरओसीचे फाईल कंप्लायन्सेस झालं, ह्याच्याकडे लक्ष देत नाही. आणि ह्याच्यामध्ये मग खूप साऱ्या इंटरेस्ट, पेनल्टीज ह्या वाढत जातात आणि भविष्यामध्ये हा जो कंप्लायन्सचा कॉस्ट आहे हा खूप खूप वाढत जातो. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहे कंप्लायन्सेसच्या या वेळेत फाईल करा जेणेकरून तुम्हाला त्याच्यावर इंटरेस्ट, पेनल्टी लागणार नाही आणि तुम्हाला तुमचा बिझनेस वाढवताना खूप सोप्या पद्धतीने वाढवता येईल. त्यामुळे तुम्हाला एक अकाउंटिंग डिसिप्लिन बाळगणं खूप गरजेचं आहे. तरच तुमचा हा कंप्लायन्स कॉस्ट कमी होऊ शकतो.